जातो कर्मा देखी पापिया जायचा. म्हणले या देहासारखी वस्तू मिळायला अशी फुकटच नाही आली, काहीतरी भाग्य होतं, खूप भाग्यानं हा देह मिळालाय. मग याच्या पुढे जाऊन एकनाथ महाराज तर अजून पूर्ण सांगतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. हो तेच विवेकू परमार्थी आणि त्याचा वसवर्ती मी परमार्थ. म्हणजे भारत देशात, महाराष्ट्रात भारत देशात जर जन्म घ्यायचा असेल, जन्म होत असतो ज्या अर्थी तुमचा जन्म भारत देशात झालाय, महाराष्ट्रात झालाय, संतांच्या भूमीमध्ये झालाय, संभाजीनगरमध्ये झालाय, एकनाथ महाराजांच्या भूमीमध्ये झालाय, त्या अर्थ तुम्ही काय भाग्यवान आहेत. तर म्हटले महाराज तुम्ही आम्हाला हे सांगायले भाग्यवान आहे, भाग्यवान आहे, नरदेह दुर्मिळ आहे, बरोबर आहे, पण मग म्हणले सगळ्या येऊन ह्या येऊनीमध्ये काय फरक आहे? म्हणले याला हात आहे, याला हात आहे, याला हसता येतंय, याला बोलता येतंय, बरोबर आहे. अजून हा उभा आहे म्हणून निवडणुकीला उभा राहते, बाकी सगळे आडवे आहेत. म्हणले महाराज तुम्ही तर म्हणले वृक्षाच्या येऊनी मध्ये जावं लागते, झाड तर उभं आहे ना. हा म्हणजे झाड उभं आहे पण एका जागेवर दुसऱ्या जागेवर जात नाही, ते हे उभं आहे कुठेही फिरते आणि कोणाच्या आडवं जात आहे, आडवा नाही उभाच आहे. आणि दुसरं हिचं ज्ञान आहे, आणि काही ज्ञान नाही तुझे, आणि काही ज्ञान नाही तुझे, आणि काही ज्ञान नाही तुझे, आणि काही ज्ञान नाही तुझे. मग हात आहेत, हातावर एक थोडासा दृष्टांत घेतो आणि पुढं पडतो. आता म्हणजे महाराज ह्यो हात आहे, म्हणजे हातानं काय करायचं? सहकार्य करायचं, एकमेकाला सहकार्य करायचं. सहकार्य कसं करायचं? एक दृष्टांत सांगतो. साईनाथ भाऊ नाव माहित आहेत. आता दृष्टांत असा आहे, ब्रह्मदेवाच्या पुत्राचं नाव कश्यप. ब्रह्मदेवाचा पुत्र त्याचं नाव कश्यप आणि कश्यपाला 2 बायका होत्या. हा दशरथाला किती होत्या? 3 बायका लक्षात ठेवणार माणसं तुम्ही. कश्यपाला 2 बायका होत्या. ब्रह्मदेवाचा पुत्र कश्यप, कश्यपाला 2 बायका, त्याचे नाव दिती आणि आदिती. दितीचे जे पुत्र आहेत ते पुढे चालून दानव झाले आणि आदितीचे पुत्र देव झाले. आता आदिती आणि दितीचे पुत्र म्हणजे कश्यपाचे पुत्र ब्रह्मदेवाचे कोण झाले? नातू. हे नातू जे दानव, दितीचे जे मुलगा आहे दानव, ते ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणले तू आमचा आजी आहे पण तू त्या देवायला सरळ देतोयस, तू भेदभाव करतोस. आम्हाला आम्ही दुःखात येत आणि देव सुखात येत, आम्हाला कधीच सुख लाभत नाही. तुम्ही त्याला काहीतरी देता अंधारून, पंक्तीत तुम्ही भेदभाव करता. म्हणजे नाही रे, मला तुम्ही सारखे ते सारखे, मग ते सुखात कसे काय? म्हणजे ते एकमेकाला सहकार्य करतेस. हा कशाचं सहकार्य? म्हणले बरं तुला बघायचंय? म्हणले हो. म्हणले एक काम करा, उद्या जेवायला या, त्याला बोलवतो आणि तुम्ही या. बरं म्हणलं ठीक आहे. म्हणजे जेवायला काय जाऊ की आपण बी जाऊ सर. हा आता जेवायला गेले, जेवायला बसले. दुसऱ्या दिवशी महाराज म्हणले नाही, म्हणजे अरे तुम्ही लय मोठे आहेत, या हॉलमध्ये बसत नाही. म्हणले एक काम करा, अगोदर एक ग्रुप जेवायला घाला आणि मग दुसरा ग्रुप. म्हणजे ठीक आहे चालतंय. जेवायला बसले मंडळी. म्हणले दानव म्हणले आम्ही अगोदर जेवणार. म्हणलं ठीक आहे. देव म्हणले काय हरकत नाही कर. म्हणले हे देवाला दुसऱ्या रूम मध्ये बसवले. हे म्हणले ह्यो पेपर फुटला नाही पाहिजे, व्हायचाही प्रश्न त्याला कळला नाही पाहिजे. मग ते देवायला तिथं बसवलं, त्या दानवांना जेवायला वाढलं.
ज्या म्हणलं पत्रिका वाढल्या पत्रवाळ्या वाढल्या की ब्रह्मदेव म्हणला ह्या परे आता पत्रवाळ्या वाढल्यात, ड्रोन आलेत, पाण्याचे ग्लास आलेत, आता पुढची वाढ होईल. पण तुम्ही आता खायचं नाही, मी जेव्हा सांगल खा तेव्हाच खायचं. म्हणजे बरोबर वाढलं. लय मोठे होते, नाव नाही सांगत मी आता, 9:45 वाजले, लय मोठे आठवण होते. मी नव्हतो तिथं, शूटिंग होती. तर त्याच्यात म्हणलं जेवायला वाढलं आणि म्हणले आता जेवायच्या अगोदर एक आठ आहे. म्हणलं जेवायचंय पण हात वाकवायचा नाही, कोपरातून बी नाही मानगटातून बी नाही, वाकवायचाच नाही, सरळ हात आणि जेवायचे. म्हणले असं कुठं होतंय का? नाही म्हणले पेपर आहे, ते प्रश्न आला तो सोडवा. यायनं पाहिला प्रयत्न करून म्हणजे अर्धा तास वेगळे, अर्ध्या तासात जेवायचं, जे मागसाल ते खाणार पण हे संपवायचं. पाहिले प्रयत्न करून कोणाचे तोंड फुटले काय, कोणाच्या अंगावर पडले, कपडे भरले, तरीपासून दानव कपडेच घालत नाही. विठाल आता म्हणले अहो म्हणले आता आपलं तर काम फसलंय, पण फसू द्या म्हणले, पण आता आपण देवाची मजा पाहू. आता आपला तर पेपर सुटलाय, आपण खिडकीतून पाहूया काय करतात. देवाला बसवलं, देवाची पंगत वाढणं चालू झाली, पत्रवळ्या टाकल्या. ब्रह्मदेव काही बोललाच नाही. हे म्हणले जे आजी त्याला सांग ना, आम्हाला म्हणलं वाढल्याशिवाय मी सांगू शिकावू नका. नाही म्हणले मला माहित आहे देव गजर झाल्याशिवाय खाणार नाही. हा देव गजर झाल्याशिवाय खात नाहीत. मग तुम्ही ठरवा तुम्ही देव आहे का? म्हणलं बरोबर. वाढलं, वदने कवळ झालं, पुंडलिकावर देव झालं. म्हणलं थांबा कशामुळे? हा म्हणले आता प्रश्न आहे की कोण किती जास्त खातं याच्यासाठी पेपर नाहीये. हात न वाकवता खायचंय, मनगटातून वाकवायचा नाही, कोपऱ्यातून वाकवायचा नाही आणि जेवायचंय. जेवढं खासाल तेवढं. लय मोठे आटम होते, आटम सांगावं लागतील का? ते सूप पण होतं, मला सूप पण होतं बरं का. कोणतरी म्हणलं सूप होतं का? हो सूप मंचा होतं, सगळे होते, काजू करी सगळं 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 सगळ्या कऱ्या गिऱ्या सगळं सगळं होतं. कोल्हापुरी हो कोल्हापुरी पण होतं. आता त्याच्यात मग हे म्हणले जेवायचं हात वाकवायचं नाही. म्हणले समोर समोर सारखा, यानं त्याच्या तोंडात घालायचा, त्याने याच्या तोंडात घालायचं. पोटभर संपले, पोटभर जेवले, दुष्टांत संपला. देव म्हणले आता इथं आले. म्हणले अहो राजा म्हणले आता याच्यात काय? म्हणले देव जेवले की नाही? हो म्हणले. दानव मग मी काय भेदभाव केला का? नाही. मग त्याचं पोट कसं काय भरलं? सहकार्यानं भरलं. मग हातानं काय करायचं? एकमेकाला सहकार्य करायचं. भावानं भावाला सहकार्य करावं, भावानं बापाला सहकार्य करावं, सुनानं सासूला सहकार्य करावं. हा का सासूच्या कामाचा पसारा बासून हे तू आज धुंडे धुई, मी उद्या भांडे घासते. खेडी करा. हातानं सहकार्य करा. जर भावानं भावाला सहकार्य केलं घर सुधरल, शेजाऱ्याला सहकार्य केलं कॉलनी सुधरल, संभाजीनगर सुधरल, राज्य सुधरल, हो देश सुधरल. सहकार्य हात कशासाठी दिले? सहकार्य. सहकार्यासाठी विठ्ठल आता का नाही मटण शिल्लक राहिले बरं. मला राजाने फोन करून सांगितला आम्ही यायलो 350 किलोमीटरहून, 9:30ला संपू देऊ नका. म्हणलं नाही नाही पिच वर भरा, विकेट नाही पडते. आता प्रश्न असा राहिला की या देहात माणसं देवाला ज्ञान आहे, देव जाणून घ्यायचं. या देहामध्ये माणसाला अवचित निधान सापडले हाते, उत्तम सारा उत्तम गती. देव होऊ म्हणते ते होती, तरी चित्तिकाना तर या देहात आल्याच्या नंतर जर देव होता येते तर मग देव का होऊ नये? ते ज्ञान जर देवानं दिलंय आपल्याला तर मग म्हणले माणसानं देव व्हायला पाहिजे. देव कसं म्हणले महाराज तुम्ही म्हणाले हे ज्ञान दिलंय, तुम्ही म्हणताय देवाची भक्ती करा, हे पण कळालं. पण म्हणले अहो महाराज आम्ही महाभारत ऐकलं, रामायण ऐकलं, भागवत ऐकलं, शिवपुराण ऐकलं, लय लोकांनी भक्ती केली, हजार वर्ष भक्ती केली.
मला वर्षी म्हणले मला अल्प आयुष्य आहे, अल्प आयुष्य आहे. काय भजनासी उरले ते पाहिला भजनासी उरले ते पाहिला काय भजनासी उरले भजनासी उरले ते पाहिला भजनासी उरले ते पाहिला काय भजनासी उरले ते काय भजनासी उरले पाहेगा अल्पायुष्य मानवती हो. 100 वर्ष गणले ते अर्ध रात्र काय 100 वर्ष आयुष्य त्यातले अर्ध रात्र गेली. त्याच्यामध्ये बालपण आलं, जडत्व आलं, रोग आला, बाळातपण आलं, पेपर आले, सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यातच नीटची पण पेपर आला. हा, आणि नीटचा अभ्यास नीटच्या टायमाला नीट नाही केला तर नीट पण MBBS भेटत नाही. मग आयुष्य कमी आहे. हा, एकदा हा काळ हातातून गेला की हे पुन्हा मिळणार नाही. म्हणले महाराज तुम्ही सांगायले ते बरोबर आहे, हे आयुष्य कमी आहे. हा एकच प्रॉब्लेम नाही आहे, दुसरा प्रॉब्लेम आहे की हे काय आहे, क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भजनसा क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर क्षणभंगूर हे क्षणभंगूर हे जाय केव्हा हे न कळे. ग्रास गिळू सत्ता हाती नाही, याचं कधी जाईल हे पता नाही. याला आयुष्य भर म्हणले हातात घेतलेला घास पोटातच जाईल याची गॅरंटीच नाही. क्षणभंगूर आहे. आणि तुम्ही म्हणताय देव कर देव कर. अरे देव करणं देवा सोपं आहे का तुकाराम महाराज? एवढा मोठं आणि एवढा मोठा माझा व्याप जो काय माझा व्याप आहे, घराचा EMI आहे, हा मेडिक्लेमची पॉलिसी आहे, हां आताच रिटायरमेंट झालो आहे, हो मी फंड हे महाराज बरोबर नाही अनपड साहेब. हां मग हे कोण सांभाळेल मला? हे मला देव देव करायचं म्हणलं कसं काय जमल? आणि एवढं आयुष्य आहे का म्हणले? आयुष्य नाही आहे म्हणजे बरोबर आहे, आयुष्य नाही आहे हेच मी सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि काय आणि तुकाराम महाराज म्हणले मी त्याच्यासाठीच म्हणतो हे काळ आहे, या काळामध्ये या काळामध्ये तुम्हाला एक साधन आहे, ते साधनच मी इथं सांगायला की तुम्ही विठोबाचे पाय धरा. म्हणजे याला पुरावा कृतयद ध्यायतो विष्णू, कृतयद ध्यायतो विष्णू, त्रतया यजतो मखे, द्वापारे परिचर्या नाम कलोतधारी कीर्तना. म्हणले द्वापारा कृतयोदा कृत तू सांगतोय ना की तप करावं लागतं, हो म्हणले ते साधन कृतयोगातलंय. तिथं त्यावेळेस माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. किती? 1,00,000 वर्ष. तेव्हा लोक हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. बराबर आहे ना गणेश महाराज? हजारो वर्ष तप करायचे, कारण त्यावेळेस आयुष्य लाखाचं होतं. हा, त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला, 10,000 आयुष्य राहिलं. तेव्हा लोक यज्ञ करायचे. हा, राजसूय यज्ञ केला तेव्हा. आणि त्या यज्ञातून देवाची प्राप्ती करायची. आता त्याच्या पुढे म्हणजे द्वापारामध्ये नित्य पूजा, देवाची पूजा करायची. आणि तेव्हा वर्ष वय किती होतं, आयुष्य किती होतं तेव्हा माणसाला? 1000 वर्ष.
आणि आता कलियुगामध्ये 100च वर्ष आहे, त्याच्यात अर्ध गेलं आणि बाकी लय मोठा पसार आहे. हा हा. आणि त्याच्यामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल तर कलियुगामध्ये तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन आणि त्याने नारायण वा 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 वा. असं म्हणले याला बराबर आहे. कलियुगामध्ये भजनानं कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे मी करतो हे कीर्तनाचे पण नामसंकीर्तन देवाचं गुणगान नामघोष. नारदा मी उभा तेथे कुठं गाते जेथे कीर्तनाची जागा कीर्तनाची जागा कारगावी उभा तेथे पांडुरंग उभा तेथे कीर्तनाची जागा कारगा उभा तेथे पर्यंत यापासी पांडवा हरपला गिवसावा जेथ नामक होस बरवा करती माझा. जिथं माझा नाम घोष चालू आहे तिथं मी उभा होतो. आताच येता येता मी मला थोडंसं टाकलं होतं. म्हणलं अंग टाकू का बाबा. बाबा म्हणले टाक. निजल्याने गाता उभा पांडुरंग. मग जिथं देव जिथं भक्त भजन करतात तिथं देव असतोय. म्हणून महाराज जे म्हणतात ते सिद्ध होतंय की कलियुगामध्ये जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर विठोबाला शरण जा, विठोबाचं भजन करा. बरं म्हणलं विठोबाचं भजन केलं ना देवाचं भजन केलं ना काय होतं महाराज. हो काय होतं म्हणजे आता जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे हे नाम संकीर्तन साधन पाहिजे साधन पाहिजे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. हा देवाला शरण गेलं आणि देवाची भक्ती केली की अवघेची पुण्य असे तया पोटी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करेल. बरं हे पुण्य पुण्य 4 प्रकारचे किंवा 4 प्रकारांना पुण्य प्राप्त करता येतं. किती प्रकारांना 4. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु. 8वा अध्याय 28वा श्लोक आहे बहुतेक. वेदेषु म्हणजे वेद अध्ययन करून पुण्य प्राप्त होतं. वेद अध्ययन म्हणजे काय. वेदाचं अध्ययन केलं की पुण्य प्राप्त होतं. म्हणजे वेद कोण वाचायचा. अहो वेद कशाला वाचताय. वेद देवाच्या घोरण्यामधून वेदाची निर्मिती झाली आहे. आणि स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनसी. झोपल्यावर घोरल्याला जो वेद आहे त्याच्यापेक्षा माऊलीमध्ये ते तोंडानं सांगितलं ना गीता. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी लहरी प्रगट केली. आणि अशा त्या गीतेवर टीकाकरण केलेली ज्ञानेश्वरीचं आपल्या इथं पारायण होतंय. आणि वेदाचं अध्ययन केल्यानंतर पुण्य होतंय. असं म्हणजे पुण्याचे 4 प्रकार आहेत. नामस्मरणाचं पुण्य तर आहेच पण वेदेसु यज्ञेसु तपसु दानसु. यज्ञ करायला हा लय मोठा मार्ग. यज्ञ करायची आता सांगायचं म्हणजे की अखंड धार ठेवावं लागते. जोपर्यंत देव प्राप्त होत नाही तोपर्यंत सोंडाच्या हातीसारखं
त्याच्यात गावरान तूप ओतावं लागते सारखं आहुती द्यायची. तेवढं आपण करू शकत नाही. तप आपण करू शकत नाही. आणि दान करायचा तर प्रश्नच नाही. आपल्या कॉलनीचा आपलं नाही सांगत, बाहेर आपल्या कॉलनीचा तर आताच हिवाळे पाटलांनी सांगितलं महाराजांना, महाराज आमचे मंडळ, आमचे परिसरातली मंडळी एवढी भाग्य म्हणजे एवढे चांगले आहेत की आता आमच्याकडे 1 रुपया नाही. आणि कीर्तन आहे सप्ताह चालू झाला. वास्तविक कंडिशन म्हणजे महाराज आमचं काही घंट नाही तसं घाबरू नका म्हणले, एका दिवसात पैसा जमा होतो. एवढे कुणीजण एवढे चांगले माणसं आहेत दान करायला, सप्त्याला नाही म्हणत नाही सगळे. आणि महाराज एक राहिलं बा विशेष, थोडासा विषय बदलतो मी. हा जो 18 वर्षापासून सप्ताह चालू आहे ना, याच्यामधली सगळी माणसं असे पारदर्शक आहेत, पारदर्शक. आम्हाला एक तर माणूस खजिनदार असा सापडला महाराज, अरे वा 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 वा. आओ आज तुम्ही नोट द्या, ज्या नंबरची नोट दिली तुम्ही 10ची द्या का 500ची द्या, त्याच नंबरची नोट पुढच्या वर्षी बराबर काढचे तायडे पाटील. तीच नोट काढणार, 1 रुपया कुठं वापरणार नाही, बँकेत टाकणार नाही, काय नाही. त्या डब्यात आहे ती वहीच ठेवायची. आज मला प्रकर्षानं जाणवतं की तायडे पाटलांना आमचे नेमाने भाऊ आपले कोणते होते आपले निकम नेमाने भाऊने तर स्वावा खूप मोठं सेवा केली. निकम भाऊंचं मला वाटतं हे सप्त्याची मीटिंग असली की पाटील तू हिशेबान, तू पाटलांना वही आणायची, नोटा हिशेब सगळं दाखवायचं. आणि असे खजिनदार आहेत महाराज. त्याच्यामुळं हा सप्ताहचा म्हणजे त्यांचं सगळ्यांची अशी एकावर एक महारथी आहेत, पारदर्शक व्यवहार. 1 रुपयाचाही घोळ इकडे तिकडे होत नाही. त्याच्यामुळं हा सप्ताह चालू आहे. हा राहू दे बाजूला. दानानं पुण्य मिळतं, तपानं पुण्य मिळतं, यज्ञानं पुण्य मिळतं. आणि वेद अध्ययन केल्यामुळं, आणि वेदाचं अध्ययन करणं म्हणजे गीता म्हणजे ज्ञानेश्वरीवरची टीका आणि ज्ञानेश्वरीचं पारायण तर चालू आहे. महाराज खूप चांगलं म्हणते. हा तुम्ही या सकाळच्या बाहेर विचारा, पारायण चालू झालं की त्याची मस्त एक झोप झाली, मस्त गोड असं पारायण आहे, चांगली अशी सिस्टीम आहे. अरे वा वा. आणि चांगलं असं इथली तपोभूमी आहे. इथलं जे काही तुम्ही साधन इथं करता, जे तप करता, त्याचं फळ मिळतंय हे बघताय ना, हे फळच आहे. तर त्याच्यामुळं आणि विशेष म्हणजे माऊलीच्या समाधी सोहळ्याला किती वर्ष झाले? 7.5. आणि त्या प्रयोगामध्ये ह्या असा जो मुहूर्त आहे, असा हे योग आहे, या योगामध्ये भरपूर अशा महिला मंडळ, पुरुष मंडळ या पारणाला बसा, वेदाचं अध्ययन होईल, तुम्हाला पुण्य मिळाल. विठ्ठल म्हणले नामस्मरण केल्यामुळं जे पुण्य मिळतं, हे 4ही प्रकारचं पुण्य देवाचं नामस्मरण केल्यामुळे मिळतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना. मग म्हणले महाराज तुम्ही योग एवढं मोठं साधन सांगायले हो. आता तर महाराजांनी प्रमाण पण दिलं की म्हणले जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मीचे पाप जळणारं जर तुम्ही साधन सांगतायत तर त्याचा खटाटोप बी तेवढा असेल. आता खटाटोप थोडक्यात सांगतो. आता म्हणजे तुम्ही एवढं साधन करताय, एवढं साधनाची एवढं सांगताय, याच्यामध्ये आम्हाला काय काय करावं लागेल का? नुसतं साधा अभिषेक करायचा म्हणलं तर आमचे नाकी 9 येते. 1000 वेळेस हो आम्हाला आठवण करून द्यावं लागते. बाबा म्हणते तुमचा अभिषेक आहे बरं का, तुमचा अभिषेक आहे. काकडे साहेबाचा फोन येते, हा तुमचा अभिषेक पुढच्या महिन्यात. हो म्हणजे पुढचा महिना नाही, आत्ताच सांगून ठेवतोय. आणि मग अभिषेकाच्या दिवशी सकाळी उठायचं, सकाळी उठायचं, ब्रश करायचं, आंघोळ करायची, शुद्ध व्हायचं. त्याच्यानंतर मग फुलं आणायचे, हार आणायचा. तसं आणायचं काम पडत नाही, बाबा सगळे करतात पण ते सांगतो. त्याच्यानंतर घट तयार करायचा, देवाचा तांब्या उठून काढायचा, त्याला गंध अक्षता लावायच्या. त्याच्यानंतर पंचामृताची तयारी करायची. पंचामृतामध्ये काय काय लागतं माहिती आहे ना? दही लागतंय, काही नसेल कळत साखरेबाईकडे जायचं, अनपडताईकडे जायचं, पटापट 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 पट सगळं. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे पंचामृताची तयारी करायची, प्रसादाची तयारी करायची. मॅडमला उठवायचं, म्हणा उठा,
एकवीस मोदक करा. 21 नाही, 21 मोदक करा. 21 मोदक करायला लावायचे. गावरान तुपामध्ये शिरा भाजायचा. हो हा. आणि लक्ष्मीला सांगायचं, बया तू उठ आता, आंघोळ कर, 9 वाळीचं पात्र नेस आणि मंदिरात ये. आपण आवरायचं, आपण मंदिरात यायचं, देवाचा गाभारा झाडून काढायचा. हा, अभिषेकाचं सांगतोय मी, झाडून काढायचा, पुसून काढायचा. अभिषेक करणारे मंडळी सांगतोय. हा. आणि त्याच्यानंतर पटांगण झाडायचं. हा, सगळं मोकळं झालं की परदेशी बाबाला फोन करून सांगायचं, बाबा रेडी झालं बरं काय, बरं बाबू आलं. आणि नुसतं तिथंच नाही थांबायचं, काकडे डॉक्टरला फोन करायचा. म्हणलं डॉक्टर साहेब मग झालं बरं काय. मग ते बाकी मंडळी जमा करते, तुमचं काम संपलं. मग घरी यायचं, सगळा पसारा घ्यायचा. हा, येताना 2-3 आसन पट्टे आणा, एक भटजी बोल, एक तुम्हाला, एक तुमच्या मालकिनीला तिथं आणून ठेवा. आल्याच्या नंतर सटाया टाका. हे कशासाठी चालू आहे सगळं टाटो? अभिषेकासाठी. एका अभिषेकाला एवढा खटाटोप आहे म्हणले महाराज. आणि तुम्ही मला साधन सांगायले की ज्याचा जन्माचं पाप नाहीसे, जन्मांतरीचे पाप नाहीसे होतात. आणि त्या साधनासाठी म्हणले घटाटोप म्हणले काहीच करायची गरज नाही. हो, म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी तोंड न लगे धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. म्हणले काहीच गरज नाही. म्हणजे आंघोळ बी नाही. हो, काहीच नाही. आंघोळ करायची गरज नाही, आत्मशुद्धी करायची गरज नाही, ताजं पाणी आणायची गरज नाही, चंडाळ पळायची गरज नाही. जिथं आहे तिथं देवाचं नामस्मरण करायचं. अवघं मोकळं अवघेची पुण्य सेतया पोटी, अवघेची पुण्य सेतया पोटी, अवघेची पुण्य सेतया पोटी, म्हणले तुम्हाला काहीच करायची गरज नाही, एकाच ठिकाणी बसायचं. महाराज आता प्रमाण नका देऊ, नानाचा आदेश आलेला आहे, पट 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 संपून टाकतो. लय मागं पडला कारभार. आता याच्यात म्हणले काहीच करायची गरज नाही, एका ठिकाणी बसायचं, देवाचं आवडीनं चित्त घ्यायचे. म्हणले घर सोडायचं काम नाही, काहीच करायचं काम नाही, नोकरी सोडायचे काम नाही, दवाखाना बंद करायचं काम नाही, कंपनी सोडायचं काम नाही. जे आहे ते सगळे कामं करत फक्त काय म्हणायचं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, उच्चारिता मुखे नामयक. काळ वेळ नाही, गर्भवासाचं दुःखही मागील म्हणजे मागचं सगळं जवळ जाणार आहे, पुढं गर्भवास नाहीये. मग हे कशासाठी? फक्त साधन नामाचं आहे. नामाचं साधन घ्यायला तुम्हाला संसार सोडायची गरज नाही, तुम्हाला लेकीचं बाळातपण करता येतं, सगळ्या गोष्टी करायच्या. फक्त काय करायचं, दळिता कांडेता तुझ गाईन अनंत. तुम्ही जे काही काम करताय ते काम करताना जे काय करताय, दळता भांडता कोणते काय करताय, तेव्हा फक्त रामकृष्ण हरी असा जप करत राहा. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, गोविंद म्हणा, काही म्हणा. पण देवाचं नामस्मरण करा, हे सगळं पुण्य लागतं. आणि हे पुण्य प्राप्त करायसाठी तुकाराम महाराज म्हणतात काहीच सांगायची गरज नाही. अभंगाचं शेवट तुका म्हणे काही न लगे साडावे, तुका म्हणे काही न लगे साडावे, काही न लगे साडावे, तुका म्हणे काही न लगे साडावे, सांगितले भावे भेटीचा सांगितले Gopal Kumari